महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबिदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावातील भक्त भाविकांचे श्रद्धास्थान कच्चेश्वर महादेव मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास कडी कुलपे तोडत प्रवेश करत चोरी केल्याची घटना घडली आहे। या चोरीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। बोटा येथे कच्चनदी तीरावर जागरूक देवस्थान कच्चेश्वर महादेवाचे मंदिर आहे। या मंदिरात महादेवाच्या पिंडीवर 2 धातूंचे नाग बनवून ठेवण्यात आले होते। रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे दोन्ही दरवाजांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। यात महादेवाच्या पिंडीवरील 2 नाग तसेच अन्य वस्तू चोरून पोबारा केला असल्याची घटना घडली आहे। सकाळी गावातील रवी शेळके हे पूजा करण्यासाठी गेले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली। त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना व गावचे पोलीस पाटील शिवाजी शेळके यांना माहिती दिली आहे। पाटील यांनी घारगाव पोलिसांना ही माहिती कळवली। सदर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे। या दरम्यान पठार भागात अवैध दारू, गांजा, गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे। केळेवाडी, अंबिदुमाला सारख्या ठिकाणी हत्यारबंद धाडसी चोरीच्या घटना घडल्या, परंतु चोरांचा तपास न लागल्याने दिवसेंदिवस धाडसी चोऱ्यांचे सत्र सुरूच असून चोऱ्या रोखण्यात घारगाव पोलिसांना पुरते अपयश आले आहे। धाडसी चोरीच्या घटनांनी तरुण तरुणी, महिला, शेतकरी वर्ग पुरता भीतीच्या छायेत असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच आता या चोरीच्या घटनांमध्ये लक्ष घालून या चोरीच्या घटनांचा तपास लावावा, संबंधित चोरांच्या मुसक्या आवळून कडक कारवाई करावी अशी मागणी पठार भागातील नागरिक करत आहेत। आज पहाटेच्या सुमारास जागृत देवस्थान श्री कच्चेश्वर महादेवाच्या मंदिरात आज सुमारे बोटा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेलं मंदिर हे जागृत देवस्थान आहे। त्या ठिकाणी आज अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे दोन्ही कुलप तोडून आज आतमध्ये घुसून पिंडीवरले नाग व चांदीचे दागिने घेऊन गेले आहेत। तरी अशा अज्ञात चोरट्यांनी बोटा परिसरात किंवा घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार चोऱ्या होत असल्या कारणाने ही घटना कशी लक्षात आली? ही घटना सकाळी पहाटेला जे रेग्युलर जे पुजारी आहेत ना, रविदादा शेळके, ते पाया पडायला गेले असतात त्यांच्या लक्षात ही सदरची घटना आली। ही घटना त्यांच्या लक्षात आली असता त्यांनी ग्रामस्थांना सांगितले व ग्रामस्थांनी घारगाव पोलीस स्टेशनच्या PIMला कॉन्टॅक्ट करून PIMला बोलवून घेऊन त्यांनी सदर जागेची पाहणी केली असता अशा चोऱ्या वारंवार होत आहेत की या चोऱ्यांना कुठल्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नाही किंवा पोलीस स्टेशनच्या घारगाव पोलीस स्टेशन कुठल्याही प्रकारची वचक राहिलेली नाही। ह्या चोऱ्या थांबणार कधी हा ग्रामस्थांना मोठा प्रश्न पडलेला आहे। तरी ह्या चोरट्यांवर अंकुश राहावा। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।